नमस्कार. संस्कृती चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण श्रवण करूया पौष शुक्ल एकादशी महात्म्य पुत्रदा एकादशी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं श्रीकृष्णं वंदे जगद्गुरु. कृष्णं वंदे जगद्गुरु. श्री गणेशाय नमः. युधिष्ठिर म्हणाला, श्रीकृष्णा, तू अत्यंत कृपा करून सफला एकादशीचे महात्म्य सांगितलेत. आता पौष शुक्ल एकादशीचे काय नाव आहे, तिच्या व्रताचा विधी काय आहे, या दिवशी कोणत्या देवाची पूजा करावी, या तिथीचे महात्म्य काय आहे, तसेच या एकादशीला भगवान ऋषिकेशाने कृपादृष्टी वळवून कोणाचे कार्य केले याविषयी काही सांग. श्रीकृष्ण म्हणाला, धर्मा, पौष शुक्ल एकादशी पुत्रदा नावाने प्रसिद्ध आहे. चराचर विश्वात या एकादशीसारखी सर्व पापे नष्ट करील अशी दुसरी श्रेष्ठ तिथी नाही, म्हणून ही सर्वत्र वंदनीय आहे. हिचा विधी आधी सांगितल्याप्रमाणेच आहे. या एकादशीचे व्रत करणाऱ्याने दशमीला नक्तभोजन, एकादशीला हरिपूजन, उपोषण व जागरण या नियमांचे कर्तव्य म्हणून प्रयत्नपूर्वक आचरण करावे. त्यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतो, ज्याच्या कृपेने सर्व कामना पूर्ण होतात, सर्व सिद्धी प्राप्त होतात. तो लक्ष्मीपती नारायण या तिथीचा देव आहे. ही केल्याने विपदा टळतात. म्हणून लोकांच्या हितासाठी हिची महती विशद करणारी एक कथा सांगतो, ती आदराने ऐक. भद्रावती नगरीत सुकेतुमान नावाचा राजा राज्य करीत होता. त्याची पत्नी शैब्या अत्यंत सुलक्षणी होती. त्याच्याकडे सर्व प्रकारची सुखसमृद्धी होती. राज्यही सुरळीत चालले होते. पण विवाह होऊन बरीच वर्ष झाली तरी त्याला मूलबाळ झाले नाही. वंशपरंपरा चालविण्यासाठी संतती व्हावी म्हणून त्याने अनेक उपचार केले, पण त्या प्रयत्नांनाही यश आले नाही. त्यामुळे तो अधिकच हताश झाला. आता काय करावे, कोठे जावे, कोणते व्रत करावे, कोणते तप करावे, कोणती तीर्थयात्रा करावी, त्याला काहीच कळेना. त्या चिंतेने त्याला पूर्णपणे ग्रासून टाकले. त्याला कशातच सुख वाटेना आणि काही केल्या चैन पडेना. राणीची अवस्थाही वेगळी नव्हती. त्या मनोव्यथेने ते दाम्पत्य अहोरात्र शोक करू लागले. त्यांना जीवनच निरर्थक वाटू लागले. या राजानंतर आपल्याला उदक देणारा कोणीही नाही या विचाराने त्याचे पितरही दुःखी झाले. त्याने अर्पण केलेल्या उदकाने त्यांना संतोष वाटेना. ते उष्णोदकाप्रमाणे त्रासदायक होऊ लागले. संततीसाठी तळमळणाऱ्या त्या राजाला निराशेने इतके घेरले की आप्त, मित्र, बांधव, अश्व, गज, पदाती, यश, कीर्ती कशातच रस वाटेना. राज्यकारभारातही लक्ष लागेना. तो स्वतःशीच विचार करायचा. म्हणायचा, संततीहीन मनुष्याच्या जगण्याला काही अर्थच नसतो. त्याचे घरही भयान भकास वाटते. त्याचे अंतःकरण नेहमी दुःखीच असते. संततीशिवाय देव, मनुष्य आणि पितर यांच्या ऋणातून मुक्तता होत नाही. म्हणून जाणत्या गृहस्थाने संतान प्राप्तीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करावा असे म्हणतात. ज्याच्या घरी संतती जन्माला येते त्याला इहलोकी उत्तम यश आणि परलोकी शुभगती प्राप्त होते. त्याच्या घरी आयुष्य, आरोग्य, धनसंपत्ती याही गोष्टी येतात आणि केवळ पुण्यवान लोकांनाच अशी उत्कृष्ट स्थिती प्राप्त होते. पुण्यसंचय आणि विष्णुभक्तीनेच प्रारब्ध उजळत असते. विद्या, वैभव व संतती या उत्तम गोष्टी हरिकृपेशिवाय मिळत नाहीत. याप्रमाणे तो राजा दिवसा रात्री पहाटे सतत चिंता करीत असे. त्यामुळे त्याची मनस्थिती अतिशय बिकट झाली. तो उत्तरोत्तर अशांत आणि अस्वस्थ होत गेला. त्याच्या मनात आत्महत्येचा विचारही घोळत असे, पण त्यामुळे दुर्गती प्राप्त होते म्हणून त्याने तसे केले नाही. शेवटी संतती कामनेने पछाडलेल्या त्या राजाने चिंतेने आपला देह दिवसेंदिवस क्षीण होत आहे असे पाहून स्वतःला हितकारक असा विचार केला आणि एके दिवशी घोड्यावर बसून गहन रणांगणात निघून गेला. हे वर्तमान त्याच्या पत्नीला, पुरोहिताला, मंत्र्यांना व अन्य कोणालाही कळले नाही. सुकेतुमानाने जेथे केवळ पशु पक्षीच राहतात अशा निर्जन वनात प्रवेश केला आणि तेथील वृक्षांचे अवलोकन करीत हिंडू लागला. त्याने वड, पिंपळ, फणस, खजूर, पळस, बेल, तिवस, पिंपरणी, बकुळ, सरळ, हुबे असलेले देवदार, शाल, ताल, तमाल, साग, तिवस, खैर, पाडळ, करवंद, भोकर, बेहडे, राळ, अर्जुन असे अनेक वृक्ष पाहिले. त्याचप्रमाणे वाघ, सिंह, रानडुकरे, वानर, गवे, कोल्हे, ससे, हरिण, काळवीट, रानमांजरे, साळ, चमर, सर्प, मत,
मत्त हत्तींचे कळप, त्यांची पिल्ले आणि त्या समूहांचे पुढारी असलेले 4 दातांचे हत्ती अशी अनेक श्वापदे पाहिली. त्या हत्तींना पाहून त्याला स्वतःची गजशाला आठवली. अन्य पशूंमध्ये फिरणारा तो राजपुरुष स्वतःच त्या अरण्याचा स्वामी म्हणून शोभू लागला. नवलाईने भरलेल्या त्या अरण्यात कुठे कोल्हेकुई ऐकू येत होती, तर कुठे घुबडाचे गुदकार कानी पडत होते. तर ती निसर्ग शोभा पाहता पाहता तो 2 प्रहर उलटून गेले. मध्यान्ह समयी सूर्य माथ्यावर आला, तेव्हा राजा तहानभुकेने व्याकुळ झाला. त्याचा गळा सुकला, म्हणून तो पाण्याचा शोध घेत इतस्ततः भटकू लागला. त्यावेळी त्याच्या मनात विचार आला, मी मोठे यत्न केले, पूजनाने देवांना संतुष्ट केले, भोजने आणि विपुल दाने देऊन ब्राह्मणांना सुखी केले, कर्तव्याला अनुसरून प्रजेचे पुत्रासमान पालन केले. मग असे कोणते पाप घडले की ज्यामुळे माझ्या नशिबी ही दुःखदशा आली? अशा प्रकारे तो राजा उद्विग्न होऊन हिंडत असताना पूर्वसुकृत्याने त्याला एक सुंदर सरोवर दिसले. ते अतिशय रमणीय होते. ठिकठिकाणी उमललेल्या कमळांमुळे ते इतके शोभून दिसत होते की दुसरे माणस सरोवरच वाटत होते. त्याचा संपूर्ण परिसर राजहंस, चक्रवाक, कारंडव पक्ष्यांच्या मधुर कूजनाने भरून गेला होता. त्या सरोवरात मासे, मगरी व अन्य जलचरही होते. त्याच्या काठावर मुनींचे आश्रम दिसत होते. ते सर्व पाहून तो मनोमन सुखावला. त्याला काही शुभ शकुनही झाले. त्याचा उजवा डोळा आणि उजवा हात स्फुरण पाहू लागला, त्यामुळे त्याला मोठे समाधान वाटले. त्या सरोवराच्या तीरावर काही ऋषी वेदमंत्राचे पठण करीत होते. त्यांना पाहून तो आनंदला आणि घोड्यावरून खाली उतरून त्यांच्या भेटीस गेला. त्याने प्रत्येकाला नमस्कार केला आणि हात जोडून विनम्र भावाने उभा राहिला. त्याचा सद्भाव पाहून त्या ऋषींनाही आनंद झाला. ते म्हणाले, राजा, आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत. तरी जे काही तुझ्या मनात असेल ते निसंकोचपणे सांग. राजा म्हणाला, ऋषीजन हो, कृपा करून तुमचा परिचय द्या. कठोर तपश्चर्या करणारे तुम्ही कोण आहात? येथे कोणत्या उद्देशाने एकत्र आला आहात याविषयी काही सांगा. ऋषी म्हणाले, आम्ही विश्वेदेव आहोत. आता लवकरच माघ मास येईल. त्या पवित्र पर्वकाळी स्नान करण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत. आजची तिथीही उत्तम आहे. हिला पुत्रदा एकादशी म्हणतात. हिचे व्रत केल्याने सर्वांचे मनोरथ पूर्ण होतात. संतती नसलेल्यांना संतती मिळते. तेव्हा राजा कळवळून म्हणाला, मुनींनो, अपत्यप्राप्ती व्हावी म्हणून मी अहोरात्र तळमळत आहे. मी अनेक प्रयत्न केले पण यश आले नाही. आता तुम्हीच कृपा करा. मला कल्याण करणारी सुलक्षणी संतती द्या. ऋषी म्हणाले, राजा, तू आजच एकादशी व्रत कर. आमच्या आशीर्वादाने आणि भगवान विष्णूंच्या प्रसादाने तुला उत्तम संतती होईल. ते ऐकून राजाला मोठे समाधान वाटले. त्याच्या मनातील निराशेचे मळब क्षणार्धात विरून गेले. चित्त प्रसन्नतेने भरून गेले. त्याने ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे पुत्रदा एकादशीचे व्रत केले. द्वादशीला पारणे करून त्या तपस्व्यांना पुन्हा पुन्हा वंदन केले आणि त्यांचा निरोप घेऊन तो स्वगृही परतला. पुत्रदा एकादशीच्या पुण्यप्रभावाने त्याची पत्नी गर्भवती झाली. यथावकाश प्रसूत होऊन तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला. त्या पुण्यकर्मी पुत्राने सर्वांना संतुष्ट केले आणि प्रजेचेही कल्याण केले. धर्मा, व्रताचरणाने लोकांचे हित व्हावे या उद्देशाने मी पुत्रदा एकादशीचे महात्म्य सांगितले आहे. याचे कर्तव्य समजून पालन करावे. जे कोणी हे व्रत करतात त्यांना इहलोकी संतती प्राप्त होते आणि मृत्यूनंतर ते स्वर्गलोकी जातात. हे महात्म्य श्रवण पठण केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. याप्रमाणे श्री भविष्योत्तर पुराणातील पुत्रदा एकादशीचे महात्म्य पूर्ण झाले. श्रीकृष्णार्पणमस्तु. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरु.